हम दोनों जब भी साथ हैं, हर एक सफर में क्या बात है, जो भी करे मिलके दोनों उसी में है सुकून कितना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि हा आहे दिवसातला दुसरा ब्लॉग. कारण सकाळी तुम्ही पाहिलं असेल आम्ही आलेलो आहोत गोवामध्ये आणि फाल्गुनी छान असं माझ्या बड्डेसाठी एक हॉटेल बुक केलेलं आहे ग्रँड मर्क्युरी म्हणून. आणि बघूया अजून काय काय सरप्राईज आहे. आणि उद्या मी काय काय अजून प्लॅनिंग केलेले पण सगळे फ्लॉप होत गेले, ते तुम्हाला उद्या सांगेल मी काय आहेत ते. सो आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत ऑलरेडी. बाकीचं व्हिडिओ तुम्हाला आता सुरुवातीपासून बघायला मिळेल. आणि हिला इकडे काय म्हणतात किड्स प्ले एरियामध्ये घेऊन आलो खेळायला. कारण की आम्ही आता खूप कमी रेअर आम्ही हॉटेल वगैरे बुक करतो, आम्ही विलाज बुक करतो जरी बाहेर गेलो तरी. यावेळेस हॉटेल बुक केलं आहे, ज्ञानाला पण खेळायला होईल आणि थोडं रिलॅक्सेशन पण होईल. आम्ही मस्त दुपारी छान झोप काढली. दुपारची आम्ही कधी दुपारी झोपत नाही, पण दुपारची झोप खूप छान काढली आणि मग खाली उतरलं. सो बघूया आता पुढे काय काय आहे, अजून मॅडमचे काय प्लॅन्स आहेत. आणि उद्या बघा, उद्या अजून काय काय वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. येस. आणि भाईचा बड्डे आहे यार उद्या. कमेंट सेक्शनमध्ये विश नाही केलं तर कसं चालणार आहे. पण सगळ्यांना खूप मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि थँक्यू बोलतो. कारण 4-5 दिवसाआधीपासूनच या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात, बड्डे विश आणि हे त्या सगळ्या. मला खूप आवडतं बड्डे सेलिब्रेट करायला. माझा असं कोणाचा असो, मला खूप आवडतं. चलो. आणि मस्त आम्ही तिघांनी पण अशी मस्त भरपूर मोठी झोप काढली. ॲक्च्युली 4 तास झोपलो असतो ना. 4 नाही, किती वाजले? 7:30. कितीला जेवलो? 3 तास मस्त झोप काढली. आणि आता खाली चाललेलो आहोत फेरफटका मारायला. कारण की आमच्या मॅडमने जो रिसॉर्ट घेतला त्याच्यामध्ये सगळ्याच काही गोष्टी अवेलेबल आहेत. सो त्या ॲम्युनिटीजचा फुल उपभोग केला पहिल्यांदा मला वाटतं ज्ञान झाली तेव्हा आम्ही असं मोठ्या रिसॉर्ट डेलाला गेलेलो. त्याच्यानंतर आता ॲक्च्युली असं मला वाटतं ती जशी मोठी होत जाईल तसं आम्हाला रिसॉर्टच घ्यायला लागेल, म्हणजे की तिला त्या ॲम्युनिटीज एन्जॉय करता येईल आणि आम्ही मस्त रिलॅक्स करू. येस. आणि थोडा पाऊस आहे, एवढा नाही आहे म्हणजे आपल्यासारखं नाही. हिल्टन गोवा जे मला खूप एक्सपेन्सिव्ह दाखवत होतं. हा जो कंडोलिंग मला होता का माहिती झालं. ग्रँड मर्क्युरी. वाव, कोण खेळणार आहे इकडे? बाहेर सगळं ओलं झालंय. आणि इथे मस्त नानूच्या स्कूलची आठवण आली वाटतं नानूला. फाल्गुनी मला एवढं ट्रीट दिलंय तर आता स्पाला पण घेऊन जाणार आहे ती. कोणता स्पाला घेऊन जाते सांग फक्त. तुला करायचं आहे मसाज? करायचंय का तुला? करायचंय का? थांब, इथे खूप काय काय. डीप टिश्यू मसाज, अजून काय? नाही, इथून आहे ना बघ, इथे एक्झिटच्या इथे असं बँक्वेट तरी काय असं मध्येच पिलर विलर आहेत. किती मोठा आहे बापू. एकदम या साईडला खाली एकदम ना. पण आता पाऊस. हां बोल. नाही बोलली.
मगाशी ते मी एकदा बोललो ना फुलजा सिमसिम लिफ्ट आली जवळ का पण फुलजा सिमसिम फुलजा सिमसिम. आणि मॅडमनी डिनर पण इकडे घेतलेला आहे. सो दिस इज आवर रेस्टॉरंट. जेव्हा पण अभिला मी बघितलंय स्वतः काय केलं ना की तो असं मनापासून नाही खाणार. इवन मी घरी पण एवढं खायला नेतो ना, घरी घेऊन गेल्यानंतर मी कधीच कधीच नाही. पण त्याला कोणी दिलं ना की त्याला असं सगळं खातोय. जे मी सरप्राईज आहे आईस्क्रीम पासून एवढं तर कधीच खात नाही ना. म्हणून मग मी यावेळेस ऍक्च्युअली विचार केला की आम्ही बाकीचे 2 दिवस तर विला केलेला आहे आणि आजचा एक डे होता. मला बोलत होता नॉर्मल रेस्टॉरंट हे बघ स्टेसाठी. मी नको, त्याला एक सरप्राईज छोटंसं असं फूड वगैरे इन्क्लुसिव्ह आणि फुल आरामासाठी. आराम म्हणजे गाडीच नाही आणली आराम फुल रिलॅक्सेशन म्हणून असं हे बघ छान आहे. गाडीच नाही आणली आणि कसं आहे फूड आवडलं एकदम भारी. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल पण आहे, इंडियन पण आहे, सगळं काय आहे. पण टेस्ट वाईज मस्त आहे ना. आणि थँक गॉड मी त्याच्यामध्ये हे घेतलं डिनर आणि ब्रेकफास्ट घेतलं तर ते ऑप्शन्स होते म्हणून. कारण असं होतं मला की जायचंच नाही आहे बाहेर, इथेच राहायचं, इथेच जे खायला मिळेल ते खायचं. आणि आम्ही जिथे राहिलोत ना तिथून रेस्टॉरंटमध्ये जायला 1000 रुपये घेईल टाकी. ते मला तर काय कळतच नाही लोक. एकदम कोपऱ्यात ऍक्च्युली कंडोलिममध्ये सगळं लांबच आहे रे तसं बघायला गेलं तर. आणि जे चांगले चांगले प्रॉपर्टीज आहेत ना त्याच्या आजूबाजूला काहीच नाही आहे. जे चांगल्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या सो ऑलमोस्ट सगळ्या प्रॉपर्टीजच्या माझ्या असंच आहे की त्याच्या आजूबाजूला काही नाही. पण छान आहे, आईस्क्रीम पण मस्त आहे. मला आता आवडलं सगळं. माझ्या नवऱ्याने सगळं काही खाल्लंय आणि हीच गोष्ट मला माहिती 101% स्वतःने बुक केलं असताना काही नसतं खाल्ला. एवढं मनापासून खातोय ना सगळं काही. ही त्याच्यामध्ये एक हिडन आणि क्वालिटी आणि खूप महत्त्वाची मानाची गोष्ट आहे. सो अभिचं हे फेवरेट गेम आहे. आणि मी एकटाच खेळतो, म्हणजे एक शॉट राईटीने आणि एक शॉट लेफ्टीने, कारण की कोण पार्टनर नाही. मी जसं राईटीने खेळतो ना तसं लेफ्टीने पण तसाच खेळतो. दाखवलं का पडतं नाही आता पडला तर आणि हे बघा मला 4 चान्सेस. हा तुला 4 चान्समध्ये पण बॉल पॉट नाही होऊ शकत. 2 ना पुढे घे ना, पुढे हात ठेव ना, अजून हात पुढे ठेव ना, हात पुढे ठेव अजून. हा 4 चान्समध्ये पण काय नाही होणार. धर चालूच ठेव. आता बघ मी कसा टाकतो. तू प्रो आहेस, मी पहिल्यांदा खेळली. गेला का कुठला थोडक्यासाठी हे बघ इकडे चेअर घेऊन इथे आली बघा. बोल नीट बोल. खुल जा सिमसिम. आता बोल बंद हो जा सिमसिम. थांब बोल बंद हो जा सिमसिम. बाय बाय. असा पूर्ण रिसॉर्ट आहे आमचा आणि आमची ही रूम आहे, आय गेस ही. मी आता रूम मध्ये आलो आणि हिने फाल्गुनीने हे बघितलं की हे वाउचर आम्हाला दिलंय. ऍक्च्युली ना तुम्ही कधी पण करत असेल तर booking.com वरून मी आता केलेलं आहे, तर नक्कीच करा. त्याच्यावर मस्त ऑफर होते. त्या ऑफरमध्ये होतं की तुम्हाला एक तर स्पाचं कुपन मिळणार आहे आणि 15% ऑफ फूड अँड बेवरेज. म्हणजे लंचला, कारण की डिनर आपण घेतला म्हणून नसता तर मग आपल्याला डिनरला. हा
तर 50% त्याच्यावर पण ऑफ आणि प्लस आज पाचा. तर मी हा हा त्या पायातलं आहे. आता आल्यावर बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलंय की 1000 रुपयाच्या खालती बिल झाला तर कॉम्प्लिमेंट. आणि फाल्गुनीने काय केलंय, जेल पॉलिश केलं. आता मी जाणार आहे मस्त. अभिला बोली तू पेडिक्युअर करून तरी करून घे, कारण त्याचं पेडिक्युअरचं मला वाटतं काहीतरी मिनिमल चार्जेस ते 1000 रुपयापर्यंत तर होऊनच जाईल. तर त्याला थोडंफार चला, त्याला आणि फुकट. पेडिक्युअर खूप आवडतं. फुकट- तुला बघ फुकट birthday होतं. treat किती छान देते मी. चला बघितलं? इकडे बघा, इकडे बघा. चप्पल आमचं एक्सचेंज दिदाची आणली की काय? नाही, तिचेच आहे तिचेच आहे. आम्हाला बघा काहीच मेहनत नाही करायला लागत. स्वतः घालते, स्वतः काढते, कपडे पण स्वतः घालते, स्वतः काढते. गुड गर्ल आहे ना तू? कधी कधी एडी वागते. धावपळ करून आलो आणि इट्स क्लोज. बंद. आणि अशा प्रकारे टाय फिश झालेला आहे आमचा. येस, सकाळी सकाळी मी करणार आहे. सकाळी खूप काय गोष्टी आहेत. 12 वाजताचं चेकआउट आहे, त्यामुळे काही विषय नाही. आपण ब्रेकफास्टला येऊ ना. हां, ब्रेकफास्टला येतो. बर्थडे प्लॅन करून. कोणाचे बर्थडे आता? हां, इथे बस ना आधी. आणि बाबाचं कधी बर्थडे? बाबाचा उद्या बर्थडे आणि आज तुझा आहे. मग हॅपी बर्थडे कोणाला बोल? हा, हे थांब ग. काय तुझा ऑक्टोबरला आहे? तुला माहिती आहे तुझा ऑक्टोबरला? आणि बाबाचा कधी असतो? जुलै 1 जुलै. उद्या आज काय आता? उद्या 1 जुलै. जानेवारी. ए, मार्च, एप्रिल, मे, जून. हा मग ऑक्टोबर. ऑक्टोबर खाल्लंच का? ऑक्टोबर तुझा बर्थडे ना. ऑक्टोबर पुढे अजून एक आहे. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर. आणि मग डिसेंबर. ये मग ना. आणि रात्रीचे वाजले आहेत 12 आणि फाल्गुनी केक ऑर्डर केला. हे मला कळालं मागाशीच, कारण की त्यांनी आणून माझ्याकडेच दिला केक. फाल्गुनी झोपलं मागाशी. तेव्हा कळलं मला. तर तुम्ही केक ऑर्डर कधी केलाय? आपण जेवायला बसलो तेव्हाच सांगून आले. मला वाटतं तेव्हा माहिती. आणि आज कोणाचा बर्थडे? म्हणजे कोणाचा बर्थडे आज? आज ज्ञानाचा बर्थडे. आणि बाबाचा कधी आहे? जुलै मध्ये ना. आणि ऑक्टोबरला कोणाचा आहे? आणि आज पण तुझाच आहे. चला कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. पायनॅपल फ्लेवर. थँक्यू. थांब बाबा बरोबर. मनीष त्याच्यावर. अरे नको, कॅन्डल होते. सो खूप कमी बर्थडे असतील की मी पनवेलच सेलिब्रेट केले असतील. आणि बाहेर आम्ही खूप साऱ्या ट्रिप मारल्यात माझ्या बर्थडेसाठी. आधी पण, लग्नाच्या आधी पण आणि लग्नाच्या नंतर पण प्रत्येक एक बर्थडे कुठे कुठे सेलिब्रेट केले. आणि आई दरवर्षी ओरडत असते, एक पण बर्थडेला घरी नसतो, आरती करायला नसतो, हे नसतो ते नसतं. पण ठीक आहे, मला एक ती वेगळी माझी एक स्वतःची माझी एक आवड आहे की मला माझे बर्थडे बाहेर सेलिब्रेट करायला आवडतात. त्यामुळे मी काहीतरी प्लॅन करतोच बर्थडेचं आणि निघतो. फोटो काढला का असा फक्त एवढा या अंडा.
बोल नको चालू नव्हता. दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी. अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी.